हॅलो एव्हरीवन, तर वेलकम बॅक. आता जस्ट मी आवरलंय. मेकअप वगैरे काय केला नाही म्हणून टिकली वगैरे दिसत नसेल तुम्हाला. थोडा सिंदूर आहे बरं का. तर जर कोणी म्हटलं टिकली नाही तर सिंदूर दिसतोय. ओके. आणि हा घरात माझं मंगळसूत्र पण दिसतंय. असं नाही वाटणार काही की मी टिकली लावलेली नाही, काही दिसलेलं नाहीये. लुक ॲट स्पृहा. आम्ही दोघी ना आज मॅच झालोय, ट्विन झालोय आम्ही. स्पृहा पण सध्या माझं ना किचन आवडणं चालू. गो अँड इट. तर आता मी जस्ट ना तिला खायला दिले, अंडे वगैरे बॉईल दिले आणि तिला मुरमुरे आवडतात म्हणून मुरमुरे डायरेक्ट ओपन करून दिले त्याच्यासमोर तिला खायला. आणि आता मी ना बाटल्या धुतल्या आणि भरल्या आहेत जस्ट. तर मी किती बाटल्या भरल्या, किती धुतल्या आणि ते तुम्हाला दाखवते. चला तर मग बघा, मी किचन साफ केला इकडे असा चांगल्यापैकी. इकडचा क्लीन केलाय बऱ्यापैकी. इकडच्या ज्या बरण्या होत्या का त्या पण काढल्या. आता किचन आवरायचा प्लॅन आहे माझा पूर्ण. तर गॅस धुवायचा आहे, असा पुसलेला आहे. त्यानं दूध सांडलं होतं त्याच्यामुळे धुवायचं आहे. तर ही आहे सगळ्यात मोठी बॉटल, ही 2 लिटरची. आणि ह्या डीमार्टमधून घेतलेल्या 6 बॉटल सेम कलर चेंज. आणि ही एक बॉटल आहे आणि अजूनही ही एक आहे. ही बॉटल ॲक्च्युली पप्पांची माझ्या. तर काय झालं, आम्ही जेव्हा गेलो होतो, माहेरी गेली होती मी, तेव्हा यूज अँड थ्रोची बॉटल नेली होती. म्हटलं ती जास्त सांभाळावी लागत नाही. मग आम्ही रस्त्यामध्ये पाणी संपल्यावर पिऊ किंवा तिच्या पप्पांनी दोघांनी कोणीतरी फेकून दिली ती बॉटल. मला वाटलं ती आहेच बॅगेत. मग आम्ही जेव्हा गेलो निघायच्या टायमिंगला बघते की बॉटलच नव्हती आमच्याजवळ. मग पप्पा बोलले की हे घेऊन जा. तर मग मी ही घेऊन गेली. मग ही घेऊन आली आहे. बघू आता जाताना घेऊन जावं लागेल त्यांची बॉटल. त्याच्यानंतर परत हे बघा, तुम्ही बघू शकता एवढ्या बॉटल भरल्या आहे. हे त्यांचे झाकणं वगैरे धुतले जे मी आता लावणार आहे. आणि माझे भांडे खूप सारे पडलेले, हिअर यू कॅन सी. तर ती पण तिकडे वापरायला काढलेली आहे. फिल्टर लावलं तर फिल्टर पूर्ण भरलं आणि मग ते पाणी पूर्ण बसलं ह्या बॉटलमध्ये. तर आणि ना इकडे बघा, मला हा टेबल पण आवरायचा. मी थोडा पुसला बरं का. पण आता हे जे काचेच्या खालच्या गोष्टी की त्याच्याने असं वाटतं की हा पसाराच आहे. तर काचेच्या खालच्या गोष्टी मी अशा आवरून जरी ठेवल्या का तरी पण त्या अशाच मेसी दिसतात. मी किती आवरायचा प्रयत्न केला तरी पण ते तसंच होतं. आता हा लसूण मी ना मला सोलण्यासाठी काढून ठेवलेला आहे. आणि ना लावून दिलेत. आज खूप काम आहे. आज थोडासा पाऊस थांबलेला वाटला मला. रोड वगैरे थोडेसे सुकलेले दिसत आहे मला गॅलरीमधून, माझ्या खिडकीतून दिसत आहे. तर मग म्हटलं आज पाऊस जरा कमी असेल तर टाकून देईल. ऍक्च्युली माझे पत्रे आहे एका गॅलरीमध्ये वाळत टाकायला, पण ते पत्रे पण आहे ना त्यांनी जेव्हा बिल्डरने ना म्हणजे प्लॅन मध्ये नव्हता वाटतं ते गॅलरीच्या वरती पत्रे वगैरे, किंवा इकडे गॅलरीच नव्हती. मग त्यांनी जेव्हा बघितलं की एवढा स्पेस आहे ना आमचा खालचा 3rd फ्लोअर आणि 4th फ्लोअर मध्ये ना तेवढा गॅप उरतो बा. मग सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला की इथे एक गॅलरी करून देवा बा. असा कोबा टाकला थोडक्यात त्यांनी, असा कडप्पा काहीतरी करून नाही का ऍडजस्ट करून तिथे एक स्लॅब टाकला. तो काही पक्का स्लॅब नाही आहे, तो स्लॅब टाकला. त्या स्लॅब नंतर आम्हाला किचनमध्ये इकडे दरवाजा काढून दिलाय, म्हणजे तो किचनची गॅलरी झाली बा थोडक्यात ती. तर मग तिथे काय ना, मग आता गॅलरी झाली, मग वरून ओपन दिसतंय बा म्हणून त्यांनी पत्रे टाकले. तर पत्रे पण त्यांनी भाऊने काय जुने पत्रे टाकून दिले. ते पत्रे आधीच छिद्रे पडलेले, त्यांना त्याचं लोकेशन त्याला म्हणजे जोडलं दुसऱ्याच बाजूला आहे आणि आधी जुने जिथं छिद्र असेल ते छिद्रे तसेच आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, पावसाचं पाणी ना त्या छिद्रांमधून टपकतं खाली. त्याच्यामुळे मला पावसात कपडे वाळत नाही टाकता येत. आणि मग कपडे जर टाकले तर ते पाणी कपड्यांवर पडतं माझ्या बऱ्याच वेळेला. असे 2-3 स्पॉट आहे जिथे पडतं आणि कपडे ओले होऊन जातात. त्याच्यामुळे काही फायदा नाही होत माझा, घरातच वाळत टाकावं लागतं. मग असं म्हटलं, आता वाटलं मला वातावरण जरा थांबलंय आता पावसाचं, जरा भाऊ जरा थांबलेत, आराम करताय भाऊ. तर मग म्हटलं कपडे धुवून टाकावं. तर मग आता कपडे लावलेले आहेत मी, अजून झाले नाही आहेत. तासाभरासाठी लावली सायकल. तर कपडे धुवून झाले का ते वाळत टाकायचे. कालच मी घर झाडून फरच्या पुसल्या, पण आज झालं काय, आता माझा झाडू ना खूप खराब झालाय. झाडू दाखवते तुम्हाला. माझा झाडू इतका बारीक झालाय की मला त्याच्याने झाडताच येत नाही. हे बघा, हा झाडू बघू शकता तुम्ही, इतका बारीक झालाय की त्याच्याने मला झाडता पण येत नाहीये. तर झाडायला जरी गेली तर त्याच्या एक काडी पडते. त्या दिवशी मी स्पृहाच्या पप्पांना किराणा भरायच्या टायमिंगला बोलली, तर त्यांना वाटलं मी असंच काही पण एक्स्ट्रा घेत असते. मग ते माझ्याकडे अशी बघायला लागले. मग म्हटलं जाऊ द्या, काही घेत नाही, या माणसाला सांगायचंच नाही, आपण आपलं घेऊन टाकायचं. तर मग मी आता घेऊन टाकणार आहे. मी जर बाहेर गेली आता तर मी एक झाडू घेऊन येत परत एकदा. चला तर मग आई स्टे ट्यून, बघत राहा तुम्ही अजून काय काय होतं काय काय नाही. इतका जोरात पाऊस आहे ना, म्हणजे एकदम खतरनाक, म्हणजे वादळी वाऱ्यांसहित पाऊस चालू आहे. आणि मला काय बुद्धी सुचली माहीत नाही, मी काही स्कूलला आज पाठवलं नाही. आणि एखाद्या तासानंतर लगेच स्कूलचा मेसेज येतो की आज स्कूलला आम्ही सुट्टी दिली बिकॉज ऑफ हेवी रेन. तर बघा त्याच्यात दिसतंय की नाही माहीत नाही तुम्हाला, बारीक पावसाचे, पण रात्रभर पाऊस चालू होता जोरात. तुम्ही माझी ना गॅलरीमधले झाडं बघून घ्या. आणि याच्यामध्ये थोडंसं चेंज होणार आहे, जो तुम्हाला चेंज भी दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये.
तर ना मी झोपेतून उठली तेव्हाचीच उठली पण मी अजून काही आवरलं नाही माझं युटेन्सिल. पण मी जस्ट झोपेतून उठली आणि ना फ्रेश वगैरे झाली आणि बाहेर बघायला लागले. स्पृहा पण उठली आहे. तिला सांगितलं, म्हटलं का गं स्कूलला गेली मी. मग ती माझ्याकडे बघायला लागली. तिला म्हटलं आज स्कूलला सुट्टी दिली, म्हटलं स्कूलनी. बरं झालं मी काही डिसिजन घेतला. मी म्हटलं जाऊ द्या, हिला ना स्कूलला पाठवायचंच नाही, जे होईल ते होईल. आणि काय अथर्वानं आवरलं की स्कूलचा मेसेज आला, वी आर अनाउन्सिंग हॉलिडे टुडे बिकॉज ऑफ द हेवी रे. अँड हा डिसिजन मुलांच्या सेफ्टीसाठीच आम्ही घेतो आहे. त्यांना कोणी काही सांगितलं नाही, पण मुलांच्या सुट्टीसाठीच घेतो आहे म्हणून मग स्कूलला सुट्टी दिली आहे. मग म्हटलं की बरं झालं, म्हटलं एडा. मग बरं झालं. तर मग आता जस्ट फ्रेश होईल. कालचेच कपडे घातलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर इतकी जोरात हवा चालू आहे आणि रात्रभर सारखी जागायची की हा कंटिन्यू पावसाचा आवाज येतो. कंटिन्यू. ॲक्च्युली आमच्या घराच्या बाजूला असे पत्रे, त्या पत्र्यांचा जोरात आवाज येतो. त्यात माझ्या एका गॅलरीला पत्रे, वॉशरूमच्या साईडला आमचा जो डक्ट असतो ना, त्या डक्टला पण पत्रे येतात. त्या पत्र्यांवर जसा जसा पाऊस जोरात पडला की इतका जोरात आवाज येतो ना कधी. आणि त्याच्यामुळे काय होतं की जाग येऊन जाते. आणि मला रात्री खूप वेळ जागेल. पावसात इतका जोरात आवाज होता, इतका जोरात होता, बापरे. मग मला भीती वाटत होती. म्हटलं एवढा पाऊस का बरं येतोय रात्रीचा. तर मग मी स्पृहाला पटकन घेतलं, माझ्याजवळ ओढून घेतलं. तर तिला थोडंसं फीवर टाईप वाटलं मला, कारण की काल पण 2 दिवसापासून सलग तिला पावसामध्येच मी स्कूलला सोडायला जाते. आय डोंट नो व्हाय इट इज हॅपनिंग. की तिला थोडंसं ना फीवरसारखं वाटलं मला. तिला औषधं द्यावं लागतील आणि औषधं द्यावं लागतील, मग ती नॉर्मल होईल. आणि मी असं डिसिजन घेतलंच, म्हटलं जाऊ दे आज तिला थोडं फीवर आहे. आणि जेव्हा कृपयाने स्कूलला सुट्टी मिळाली, बरं झालं, काय इश्यू नाही. चला तर मग आई आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला दाखवतो. माझ्या गॅलरीमध्ये काहीतरी नवीन इन्व्हेन्शन नाही होणार आहे, नवीन काहीतरी चेंज होणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल, मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केल्या होत्या काही गोष्टी. तर ते आता चेंज होणार आहे. आज बघू पाऊस थोडंसं नॉर्मल झाला तर मग मी उतरते गॅलरीमध्ये आता. बघूयात. चला तर मग गाईस बघत राहा माझा व्हिडिओ. टिल देन स्टे ट्यून. एव्हरीवन, तर दिस इज अ डे 2 नाही म्हणता येणार, असंच समजा डे 2, कारण व्हिडिओ मी कंटिन्यू करते. तर आज ना मी डाळ न शिजवता वरण बनवलंय, ते पण इन्स्टंटवालं. आणि तुम्ही बघा आता मी कसं बनवलंय. आज माझा गुरुवार असल्यामुळे नाही का उपवास आहे माझा. मी काय थोडेसे चिप्स वगैरे तळून घेतले होते आणि मी तेच खाल्ले. आणि आता ना मी वरण बनवते स्पृहासाठी. राईस झालाय माझा. तो काय आम्ही ना आज उशिराच उठलो, कारण आज आमच्या स्कूलला सुट्टी आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळं स्लो चालू आहे. जस्ट आंघोळ झाल्या आमच्या दोघींच्या आणि आता 1 वाजला असेल. आम्ही आता आंघोळ केली आणि आंघोळीला उशीर व्हायचा. अजून एक मेन कारण, लाईट गेली होती आमची. 2 तास लाईट गेली होती आणि मग लाईटच नाही तर मग गिझर कसं चालू करणार, कशी आंघोळ करणार. एवढ्या थंड वातावरणामध्ये थंड पाण्याने थोडी आंघोळ करणार आम्ही. त्याच्यामुळे आम्ही वाट बघितली लाईटची. आणि मोबाईल माझा लिटरली 2% होता, कारण रात्री 24% होता त्याचा. आणि सकाळी उठल्यानंतर स्पृहाने थोडा काही वापरला. त्याच्यामुळे मग ते असं आहे ना की चार्जिंग नव्हता. आता मी लिटरली देवा लाईट येऊ दे, माझा मोबाईल 2% वरती आहे. मग वाट बघितली आणि बरी लाईट आली. 2 तासानंतर आली. तोपर्यंत आम्ही असंच टाइमपास केला, जेवण केलं. आणि स्पृहाने माझ्यासोबत मस्त चिप्स वगैरे खाल्ले. तिला मखाने भाजून दिले होते तुपामध्ये, जे तिला आवडतात, ते नेहमीच करते मी तिला. तर आज काय झालं, मग आता म्हटलं तिला इन्स्टंट भात, मी ना आंघोळीला जायच्या आधीच भात लावून दिलेला होता. भात झालाय आणि आता मस्तपैकी इन्स्टंट वरण बनवलंय. तुम्ही बघा कसं बनवलंय. बघा मी कसं बनवलंय वरण. मी आधी डाळी भाजून घेतल्या, भाजल्यानंतर त्या मिक्सरमध्ये लावून घेतल्या आणि इकडे फोडणी तयार केली. याच्यामध्ये थोडीशी ती भाजलेली डाळ अशी परतली, त्याच्यानंतर मग पाणी टाकले आणि आता गॅस फुल करते. याच्यात अजून पाणी ओतायचं आहे मला, पण म्हटलं आधी तुम्हाला दाखवून द्यावा, जर हे बाकी बारीक दिसेल की नाही दिसेल म्हटलं. तर हे बघा एवढी बारीक आहे. आता हिला शिजायला काही वेळ लागणार नाही ना, मुगाची डाळ आहे. आणि थोडीशी तुरीची पण टाकली आहे, कारण आम्हाला मिक्स डाळीचं वरण ना खूप आवडतं, ते जास्त टेस्टी लागतं. स्पृहासाठी असल्यामुळे याच्यामध्ये मिरची एकच टाकलेली आहे तोडून छोटीशी, बट ती खूप स्पायसी आहे, लवंगी मिरची डायरेक्ट. तर हे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं बाकी अजून, पण सगळं एकदम इन्स्टंट वरण. आणि मी काय करते, बऱ्याच वेळा जर डाळ शिजली नाही ना, तर मी काय करते, ती डाळ आहे ना आधी मिक्सरमधून काढून घेते, मग ती फोडणीमध्ये टाकते. तर त्याच्यामुळे काय होतं, आता हे मी पाणी ओतते. ह्या पाण्यामुळे ना ती जेव्हा जशी शिजेल तसं ते वरण घट्ट होत जाईल. आणि इकडे बघा, इकडे राईस झालेला आहे. स्टीलच्याच कढईमध्ये राईस टाकला तर मी आज. आणि हे बघा असं झालंय तो एकंदरीत. आणि आता मस्तपैकी याला उकळू देते. उकळ आली का मग कोथिंबीर टाकेल आणि स्पृहाला देईल. उकळल्यानंतर पण एकदा तुम्हाला एक लूक दाखवेल. आता ह्या चमच्याला लटकलंय थोडंसं, मला ते काढावं लागेल. चला तर मग जेव्हा शिजेल तेव्हा भेटूयात.
अजून काहीतरी केलंय, हे बघा शेंगा उकडल्या मी सकाळी. मी त्या थोड्याशा टिचल्या आणि कुकरमध्ये लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्या. तर त्या आता थोड्या वेळ ठेवते, मग काढते त्यांना. आणि वेळ नव्हता मला जाळीमध्ये पाणी नितरून घ्यायचं व त्याचं म्हणून. आणि इकडे हा पसारा तुम्ही बघू शकता. इकडचं इंडक्शन वगैरे काढलंय मी सगळं. आता गॅस भरलाय, ते इंडक्शन वापरत नाही. आमचं बिल खूप यायला लागलं होतं लिटरली, तर त्याच्यामुळे. आणि इकडे माझा पसारा पडलेला आहे. मी खिडकी सगळी साफ केली आहे. आता खिडकीवर माझा विचार आहे की खिडकीवर काहीच ठेवायचं नाही आपण, खिडकी अशीच क्लीन राहू द्यायची. कारण की ना खिडकीवर पसारा असल्यामुळे घरात खूप पसारा वाटायचा. मला असं वाटायचं की किचनमध्ये आवरलेलंच नाही आहे, किचनमध्ये खूप पसारा आहे. त्याच्यामुळे मी आता खिडकी एकदम क्लीन ठेवणार आहे. पसारा बाकीचा सगळा खाली शिफ्ट केला आहे, हे तुम्ही बघू शकता. इकडे एक स्टँड ठेवलाय छोटासा, आणि त्या स्टँडवरती मी माझ्या सगळ्या बरण्या वगैरे ऍडजस्ट केल्या ज्या लागतात माझ्या युज्युअल. तर त्या ठेवल्या आहेत. याला ठेवायला जागा नाही आहे जरा, त्याच्यामुळे मी असं इथे. आणि हे तुम्ही बघू शकता. नंतर ह्या मोठ्या अशा इथं ठेवून दिल्या, आवरून ठेवल्या आहेत सगळ्या. तर जसं होईल तसं, कारण जेवढ्या वरती होत्या का त्या मी खाली शिफ्ट केल्या, ज्याच्यामुळे जरा पसारा कमी दिसतोय माझा. आता मस्तपैकी उकळी फुटली आहे, हे बघा. आता मस्त उकळू येते याला. तर चला माझ्या गॅलरीमध्ये मला तुम्हाला जे सरप्राईज दाखवायचं होतं का ते आहे. तुम्ही बाहेर बघू शकता किती जोरात हवा चालू आहे, एकदम डेंजर. बापड, झाडं इतके जोरजोरात हलताय, इतका पाऊस येतोय, वादळ वाराच खूप आहे, भीती वाटायला लागली लिटर. पण मी तुम्हाला गॅलरीमधले माझे झाडं लावलेले दाखवून देते, लगेच पळते घरामध्ये. चला तर मग. तर हे बघा, ही आहे एक वेली आहे, ही पण एक वेली आहे. हे झाड मी आता जे नवीन होतं का ते लावलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यात आहे अननस, हे पहिलं झाड नवं. त्याच्यानंतर मनी प्लांट, हे 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 इथलं झाड काढून घेतलंय, हे बघा असं क्लीन केलंय. तुळस पण थोडीशी माती टाकली त्याच्यामध्ये. आणि इकडे झाडं बघू शकता. शिफ्ट केले मी इकडचा गर्दी पसारा सगळा शिफ्ट केला. याला मोठी जागा पाहिजे होती म्हणून याला मोठं केलं. हे दुसरं नवं झाड, त्याच्यानंतर हे तिसरं नवं झाड, हे चौथं नवं झाड, आणि त्याच्यानंतर बाकीचे झाड तर तुम्हाला माहिती होतं. एकंदरीत अशी गॅलरीचा हे केला मी. गॅलरी धुतलेली होती माझ्या पायाने, अजून ती मातीची झाली. हे बघा, बघू शकता ती कशी झाली. आता मी कशी छान 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 क्लीन दिसते आता. हो, 4 नवे झाडं घेतलेत ना आपण, तर 4 झाडं लावलेत अशा प्रकारे. एकाच जातीचे आहे, पण थोडे थोडे चेंजेस आहे त्यांच्यामध्ये. ते मला 150 रुपयात 4 मिळाले म्हणून मी घेतलेत. ॲक्च्युली ते झाड मला ना मिशोवरती 150 रुपयाला 4 मिळाले. आणि चांगले. आता लिटरली त्याची प्राइस तर 150 रुपये होते, आता त्याची प्राइस आहे ना काहीतरी 120 का काहीतरी झाली आहे. मी 164 पे केले होते, बिकॉज मी कॅश ऑन डिलिव्हरी घेतली होती ना, त्याच्यामुळे मी तेवढे पे केले होते. आणि आता मला ते 164 मध्ये 4 मिळाले. छान आहेत, मस्त कंडिशनमध्ये आले. 1-2 पानं तुटले होते त्यांचे जरा हालत, म्हणजे ऑब्व्हियसली त्याला शिफ्टिंगमध्ये थोडं लागलं असेल म्हणून. पण छान आहे, म्हणजे आता मी लावले त्यांना, त्यांचं सगळं व्यवस्थित होतं. हे छोटं त्यांना मस्त पॅक करून पाठवलं होतं त्यांनी. एक ती ब्लॅक पिशवीमध्ये जे असतं तिची, जिच्यामध्ये ते त्यांना त्यांचे रोपं तयार केले जातात. त्याच्यानंतर एक व्हाईट पिशवीमध्ये त्यांनी मस्तपैकी त्याला रॅप करून आणि मग व्यवस्थित पाठवलेले होते. झाडांना काही हार्म नव्हतं झालेलं. पानं तुटलेले होते 2-3, पण छान आहे. आता मी लावलेत आणि पावसाळ्यात लावल्यामुळे आता मस्तपैकी उगतील माझे झाडं. आणि जसं की मी तुम्हाला बोलली होती, इंडोर प्लांट अजून आणायचे बाकी आहेत माझ्या. 5-6 कुंड्या आहेत माझ्या, ज्या इंडोर प्लांटसाठी मी घेतले. स्पेसिफिकली 200 रुपयामध्ये 6 होत्या, विथ त्याला खालीची प्लेट असते का ती प्लेट पण भेटलेली होती मला. आहे त्या ठेवून दिल्यात मी. आता जोपर्यंत इंडोर प्लांट घेत नाही तोपर्यंत ते काही लावणार नाही. माती पडली माझ्याकडे, तर ते पण तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवून देईल. तर माझी गॅलरी कशी वाटली तुम्हाला सांगा. जर काही इम्प्लिमेंट असेल तर सांगा. इम्प्लिमेंट करायला पैसा लागतो, जो माझ्याकडे नाही आहे, पण मग मी आहे त्याच्यामध्येच मॅनेज करते. तर तुम्हाला काही वाटलं अजून काही वेगवेगळं काही, किंवा माझ्या एखाद्या प्लांटबद्दल तुम्हाला काही माहिती सांगायची असेल, ज्याला मी त्याची तशी केअर करत नाही वगैरे, असं काही वाटलं, असे काही नाही आहे तेवढे. पण जर वाटलंच तर मला नक्की कमेंट करा. मला काही राग येत नाही, मला छानच वाटेल जर तुम्ही मला सांगितलं माझ्या काही इम्प्लिमेंट करण्याबद्दल, किंवा माझ्या भल्यासाठी जर काही कमेंट केली तुम्ही तर चांगलीच आवडेल मला, नो प्रॉब्लेम. चला तर मग गाईज, आता स्टे ट्यून, बघत राहा. किती जोरात सुरू झालाय, एकदम डेंजर. आमच्या फ्रीज खराब झाला, मग ना लगेच आमची लाईट खराब. बघू शकता, परत पिझ्झा बनवलाय मी. चीज मेल्ट होत नव्हता, तो सेपरेटली मेल्ट करून मग टाकलाय, त्याच्यामुळे असं झालंय ते. कारण की ना आपण याच्यावर करतो ना तर चीज मेल्ट नाही होत.
तर आता स्पृहा खाणार आहे आणि स्पृहाला इकडे ड्रॅगन फ्रूट कट करून दिलं होतं मी खायला. ती खाते, तिने थोडं खाल्लं. आता पिझ्झा खाते. सांग मला कसा आहे. लॉट्स ऑफ चीज. हे गाईस रे बघा, वरण भात, चपाती आणि भाजी आहे. ॲक्च्युली मी ना रेकॉर्ड करायला उशिरा करते, माझ्या लक्षात नाही राहिलं रेकॉर्ड करायचं, त्याच्यामुळे माझी भाजी संपली आहे. आणि ही तुम्ही बघू शकता, कोबीची भाजी बनवली मी, लाल मसाल्याची बनवली आहे, छान झाली आहे जरा. आणि इकडे राईस आहे. राईस आणि डाळ ना सकाळचीच आहे, मी मुद्दाम जास्तच बनवली होती कारण डबल करण्यापेक्षा. आणि तेच आता गरम करून मी वरण भात खाते. आणि भाजी आणि पोळीच फक्त मी आता गरम केली आहे. आणि आता लाईट गेली होती, दिवा लावून जेवत होती, पण आता लाईट आली देवाच्या कृपेने. 4-5 तासापासून लाईट नाही आहे, खूप सफर करत होतो आम्ही, आणि आता कुठे लाईट आली.